हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघूयात जे मनी ऑर्डर आपल्या काउंटरला बुक झाले ते आपल्याला ऑथराईज करावे लागतील सुपरवायझरला. सुपरवायझरमध्ये आपण लॉग इन करूयात. सुपरवायझरचं जे काही कार्ड्स असेल बुकिंग सोल्युशन्सच्या कार्ड्समध्ये आपण जायचं. बुकिंग सोल्युशन्सच्या नंतर काउंटर ऑपरेशनचे जे काही सब कार्ड्स आहेत ते आपण सिलेक्ट करायचं. जसे ती कार्ड्स आपण सिलेक्ट करू तर वरती एक पॉपअप मेसेज येईल आपल्याला, वन मनी ऑर्डर इज पेंडिंग फॉर ऑथरायझेशन. यामध्ये आपण पाहू शकतो बरेचसे मेनूज आहेत. यामध्ये ऑथराइज मनी ऑर्डर नावाचा एक मेनू आहे, याला आपल्याला क्लिक करावं लागेल. आणि या ठिकाणी फेच रेकॉर्ड्स नावाचं एक बटन आहे, याला जसंही आपण क्लिक करू या ठिकाणी जी मनी ऑर्डर आहे जी काउंटर PAनं बुक केलेली आहे ती या ठिकाणी आलेली आहे. आपण बघू शकतो. याला आपण टिक करायचं EMOला आणि याच्या शेवटी ऑथराइज नावाचं जे काही बटन आहे या ऑथराइजला आपण क्लिक करायचं. जसंही आपण ऑथराइजला क्लिक करू तर जे काही डिटेल्स काउंटर PAनं भरलेले आहेत त्या सगळ्या काउंटरच्या डिटेल्स आहेत ते आपल्या समोर येतील. आणि यामध्ये आपल्याला आपण बघू शकतो की ॲज पर त्याचा जो काही फॉर्म असेल EMOचा फॉर्म, त्या फॉर्मनुसार सगळे डेटा एंट्री प्रॉपर आपल्या PAनं केली आहे की नाही. आणि जर का ती केली असेल आपण त्याच्या डेटा एंट्रीपासून जर का समाधानी असू तर या ठिकाणी आपल्याला एक रिमार्क टाकायचा आहे की ओके, आणि त्यानंतर याला ऑथराइजला आपल्याला क्लिक करायचं आहे. जसंही आपण ऑथराइजला क्लिक करू तर ऑथराइज मनी ऑर्डर कंप्लीटेड सक्सेसफुली असा एक पॉपअप मेसेज जनरेट होईल आणि ती जी मनी ऑर्डर आहे ऑथरायझेशनमधून निघून जाईल. अशा पद्धतीनं आपण ही जी मनी ऑर्डर आहे ती ऑथराइज करू शकतो. थँक्यू.